आष्टी तालुक्यातील हिवरा गावचे सरपंच केशव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 2 डिसेंबर रोजी हिवरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये 200 शिबिरार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली. या कामी बुधराणी हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टर मोरे व डॉक्टर आल्हाद मॅडम यांनी परिश्रम घेतले. आयोजित कार्यक्रम प्रसंगी सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्तभाऊ काकडे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धवबा कुधरेकर, सुधीरबा पठाडे, अर्जुन काकडे, विभीषण कवडे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक इंगळे, पन्हाळकर, युवराज देवकर, विजय गायकवाड तसेच तालुक्यातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी गावातील एकूण 15 महिला बचत गटांच्या सर्व सभासदांना केशव चव्हाण यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. तर तरुणांच्या जिमच्या साहित्य खरेदीसाठी सरपंच केशव चव्हाण यांनी रोख रक्कम देऊन आगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. महिला बचत गटाने या ठिकाणी जवळजवळ 1ली ते 12वी पर्यंत या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आपण हिवऱ्यामध्ये असे अनेक उपक्रम, त्याचबरोबर 1 वर्ष मी देवीलिंगा या ठिकाणी त्या गरीब विद्यार्थ्यांना तिथं शाळेतल्या पूर्ण पोशाख दिलता आपण त्या ठिकाणी. तर माझा पहिला मूळचा स्वभाव हा सामाजिक कार्याचा आहे. राजकारणात येण्याचं मूळ कारण म्हणजे की आपले जे सामाजिक काम करता याच्या माध्यमातून राजकारणातून आपल्याला गोरगरिबांचे जास्त मोठे काम व्हावा. याच्यातून राजकारण म्हणजे काय पैसे कमावण्याचा धंदा नाही. मला पैसे किंवा बाकीच्या गोष्टीचा अजिबात लोभ नाही. मला माझा सर्वसामान्य माणूस आणि गावातील गोरगरीब माणूस हा सक्षम झाला पाहिजे, हा समाजाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे. आणि त्यामुळे मी या गावासाठी सतत धडपडत असतो. सरपंच असो नाही तर नसो, त्याच्या आधी पण माझं काम चालू होतं, नसलं तरी चालू राहील. सरपंच असण्याचं असं काही नसतं. आणि मी तरुणांना एक सांगेल की असं काही नसतं, पद असावं लागतं काम करायला. तर तरुणांना माझं सांगणं आहे की तुम्ही पण गावासाठी काम करत राहा, कुठल्याही पदाचा विचार करू नका. त्या माध्यमातून या गावाने त्यांना सरपंच म्हणून बहुमताने निवडून दिलं. निश्चित ते सरपंच झाल्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना या गावापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. ज्यावेळेस आमच्या लोणीला बचत गटाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस म्हणजे हिवरा सुद्धा बचत गटात द्यावा. आम्ही जिल्हा परिषद मधून हिवरा गावाची निवड केली आणि या ठिकाणी आज 16 बचत गट निर्माण झालेले आहेत. निश्चितच बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करून त्यांना मदत केली. आणि निश्चितच एकटा माणूस कोणी काही करू शकत नाही. दत्ताभाऊ आम्ही कॉलेजला असताना सुद्धा दत्ताभाऊकडे चळवळ होती, काहीतरी सामाजिक काम करायचं. एक सुरुवातीला त्यांनी मला वाटतं बालाघाट हे वृद्ध आष्टीमध्ये सुरू केलं. मी करून ह्या गावचा PRA केला. त्यावेळेस या गावात मी आलो होतो आणि मग माझा रिपोर्ट गेल्यानंतर या गावाला पाण्याची टाकी मिळाली. कदाचित आता त्याचा उल्लेख झाला म्हणून मलाही बरं वाटलं, कारण काम केल्यानंतर त्याचं जर श्रेय मिळलं तर फार चांगलं होत असतं. कुठल्याही गावात 2 पार्ट्या असतात. गावगाडा चालवायचं म्हणलं की ह्या 2 पार्ट्या येतात. कारण जर 4थीच्या पुस्तकातला इतिहास वाचला तर पहिला धडा आहे संतांची शिकवण, दुसरा धडा आहे शिवरायांचं बालपण, तिसरा धडा आहे स्वराज्याची शपथ आणि चौथा धडा आहे शोकियांचा बंदोबस्त. म्हणजे पहिल्यांदा आपल्याच माणसाचा आपल्याला बंदोबस्त करावा लागतो. केशव चव्हाणांना मी निश्चित सांगेन, मला माहित नाही तुमच्या गावात पार्ट्या कोणत्या आहेत काय, तर पाठीमागच्या सरपंचांनी काय केलंय ना ते कधीच उकरून काढायचं नाही. आपल्याला काय करता येईल हे निश्चित बघायचं.
कारण ते जर आपण करत बसलोत ना तर मग परत तक्रारी वगैरे होत राहतात आणि मग गाव पुढे नेता येत नाही. कारण गावात तुम्ही जितकं काम कराल नावं ठेवणारे लोक असतात. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगेन की पहिल्यांदा आपण आपल्या गावाला चांगलं म्हणायचं शिकायचं आणि ज्या गावात इतक्या महिला जमू शकतात ते गाव निश्चित पुढे जाऊ शकते याची मला 100% खात्री आहे. महिला बचत गटाच्या बाबतीत फार मला सांगितलं की बचत गट चांगले आहे. काय होतं महिलात सुद्धा पुरुषासारखंच असतं. एखादी महिला जर जास्त पळायला लागली तिला वाटलं आपण बचत गट करावं तर बाकीच्या लगेच म्हणते तिला अध्यक्ष व्हायची काय. म्हणजे असं प्रत्येक गावात असतं. उमेद नावाचं अभियान बघितलं तर ह्या उमेदचं सगळं ट्रेनिंग माझ्या सेंटरला होतं आष्टीला. त्याच्यामुळे तुमचं खरंच अभिनंदन की तुम्ही चांगल्या प्रकारे काम करायला लागलं. गावात एखाद्या कामासाठी खोटं बोललं ना तर फार काही वावगं ठरायचं कारण नाही. कारण मी सरपंच झालो आणि मी सगळ्यात आधी गावात खोटं बोललो आणि माझ्या गावाला 20 लाख रुपये मिळाले. आता कसं बोललो पण काय होतं आपण सगळेजण वाटेवर येऊन बसतो आणि तांबूस चुळीचा म्हणतो आमच्या गावचं काय खरं आहे. म्हणजे आमच्या गावची इज्जत घालायचं काम आम्ही करतो. कसलं जरी असलं ना तर आपल्या गावाला आपण चांगलं म्हणायचं. कसं बी असलं. तुम्हाला हे माहिती आहे का अण्णा हजारे यांनी पॅनल उभा केलं गावात ग्रामपंचायतला आणि अख्खं पॅनल पडलं निवडणुकीत. अण्णा हजारेंनी सगळं पॅनल गावात उभा केलं आणि अण्णा हजारेंचं सगळं पॅनल गावात पडलं. मग काय अण्णा हजारे वाईट आहेत का. काम केल्यानंतर सुद्धा विरोध होत असतो. म्हणजे माझ्या गावातले 2 उदाहरण तुम्हाला सांगतो. मी सरपंच झालो आणि मला असं वाटलं की आपल्या गावात पाणी आणलं पाहिजे तर मी पाण्यात काम करणार माणूस. आणि बीडला नंदकुमार जंत्रे बीडचे कलेक्टर होते आणि त्यांनी आवाहन केलं की गावात वनराई बंधारे बांधा. तुमच्यासारखी अशी नदी आहे आमच्या गावच्या शेजारी. आणि मग वनराई बंधारे बांधा म्हणल्यानंतर मी सगळ्या आष्टीत पिशव्या गोळा केल्या आणि त्यात माती भरायची होती मला. मी गावात एक दौंडी दिली आणि सांगितलं सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांनी या आपल्याला त्या पिशव्या भरायच्या आणि गावात बंधारा तयार करायचा. झालं दुसऱ्या दिवशी नदीवर कोणीच आलं नाही पिशव्या भरायला. मग मी काय केलं विकत पिशव्या भरून घेतल्या नदीत टाकल्या. लय मोठं पाणी साठलं. आता मी पत्रकार म्हणून एक फोटो काढला आणि पेपरला पाठवून दिला की आमच्या गावात गावकऱ्यांनी लय मोठा वनराई बंधारा बांधला. आता गावकऱ्यांनी बांधला होता का नाही बांधला. पण मी काय म्हणलं की माझ्या गावातल्या गावकऱ्यांनी हा बंधारा बांधला. मग किनीची चर्चा सुरू झाली. अरे ती किनीत वनराई बंधारा झाला म्हणते. आणि मग मला दुसऱ्या दिवशी आमच्या तहसीलदारांचा फोन आला आणि ते म्हणले की कलेक्टर साहेब तुमचं गाव बघायला यायचं म्हणजे. त्यांनी आवाहन केलं तुमच्या गावकऱ्यांनी फार मोठा वनराई बंधारा बांधला. आणि मग कसं असतं मी केशव चव्हाण भाषण करायला लागले तुम्ही म्हणता सरपंच रोजच बोलते रोजच भेटते. पण नवीन माणूस एखादा आला आज दत्ता काकडे आला म्हणून तुम्हाला ऐकायचं किंवा बापू आलेत म्हणून तुम्हाला ऐकायचं. आणि मग कलेक्टर गावात आले आणि असे सगळे पुरुष बसलेले होते. ह्या बाजूला सगळ्या महिला बसलेल्या होत्या आणि हे बसलेले असल्यावर मी भाषणाला असा उभा राहिलो आणि अशा महिला बसलेल्या होत्या पुरुष बसलेले होते. कलेक्टर माझ्या मागे होते आणि मग मी भाषणाला सुरुवात केली. म्हणजे कलेक्टर साहेब माझ्या गावातल्या ह्या माता माऊली एवढ्या चांगल्या आहेत. या सकाळी 6:30 वाजता सगळ्या नदीवर ह्या पिशव्या भरायला आल्या आणि हे पुरुष ते एवढे चांगले आहेत म्हणलं हे हिरोज साहेब आमच्या गावात. हे सुद्धा 6:30 वाजता सगळे नदीत पिशव्या भरायला आले. वनराई बंधारे या ठिकाणी बोलले आम्ही कुणी आलो नाही तर कलेक्टर समोर खोटं बोलत आहे म्हणून. आता कलेक्टरला कुठं माहिती होतं मी खोटं बोलत. कलेक्टर माझ्या मागे बसलेले होते. माझ्या चेहऱ्यावर असा तणाव होता की आपण खोटं बोलतो म्हणून. पण कलेक्टरला माहित नव्हतं मी खोटं बोलतोय आणि गावातल्याला वाटतं बोलतोय उठून कशाला म्हणायचं कोणी खोटं बोलतोय. आणि मग माझं भाषण झाल्यानंतर कलेक्टर उठले आणि ते म्हणले दत्ता भाऊ अभिनंदन तुमच्या गावात. तुम्ही यांना माता माऊल्या म्हणलात म्हणले. अरे ह्या लक्ष्मी आहेत म्हणले तुमच्या गावचं आणि तुम्ही यांना हिरो म्हणले ना ही हिरेत म्हणले तुमच्या गावचं. आता एक काम करतो म्हणले यांनी एवढं चांगलं काम केलं तर तुमच्या गावाला एक 15 लाख रुपयाचा सिमेंट बंधारा या ठिकाणी आजच मी मंजूर करतो. आता जर मी तिथे म्हणलो असतो कलेक्टर साहेब या दत्ता काकडे बंधारा बांधला तर माझ्या गावाला 15 लाख रुपये मिळाले नसते म्हणून आपण खोटं बोलायचं. एकदा पोपटराव पवार आले गावात. मी जळगावचा मेळावा घेऊन आला कोल्हापूरचा घेऊन आलो सांगलीचा घेऊन आलो. 1,500 हजार सरपंच असतात त्या मेळाव्यात आणि मी त्यांना पहिला शब्द टाकले अल्पशी रक्कम सुयोजित करण्यासाठी देऊ केलेले आहे. त्या रकमेचा या तरुण पिढ्या असणाऱ्यांसाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे डोळ्याचं नेत्र शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. त्यामार्फत त्यांना ती संधी आज या ठिकाणी आमच्या सरपंच परिषदेचे तालुक्याचे कार्याध्यक्ष केशव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्याचं शिबिर ठेवलेलं आहे.
त्याला प्रचंड अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी महिला आणि पुरुषांनी दिलेला आहे. सरपंच परिषदेच्या वतीनं राज्यभर सध्या असे विविध कार्यक्रम किंवा वाढदिवसाला फाटा देऊन सामाजिक काम करण्याचा निर्णय आमच्या सरपंच परिषदेने घेतलेला आहे. हिवरा गावच्या सरपंचांनी गेल्या 1 वर्षात विविध अत्यंत चांगल्या अशा प्रकारचे कामं या ठिकाणी केलेले आहेत. त्याचा निश्चित आम्हाला राज्यातल्या सगळ्या सरपंचांना अभिमान वाटतो. आणि या ठिकाणी त्यांनी पाणी फाउंडेशन किंवा वॉटरशेडची कामं राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि गावातल्या सर्व पुरुषांचा त्यांना मोठ्या अशा प्रकारचा पाठिंबा गावातून मिळत आहे. याच्याबद्दल हिवरा ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं मी आभार मानतो. आणि केशव चव्हाण यांचं उर्वरित आयुष्य हे भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं अशा प्रकारच्या सदिच्छा आज या ठिकाणी राज्याच्या सरपंच परिषदेच्या वतीने. आज या ठिकाणी केशव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन त्यांनी या ठिकाणी एक सामाजिक काम म्हणून अनाठायी खर्च टाळून येथील मुलांना खेळण्यासाठी साहित्याला पैसे दिलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जवळ 300 ते 400 गॅस या ठिकाणी गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. आणि निश्चितच त्यांचे वाढदिवस पुढील भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावो एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आमच्या हिवरा गावामध्ये जवळजवळ हे 5वं-6वं वर्ष असेल मी माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून यावर्षी माझ्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मी या ठिकाणी डोळे तपासणी शिबिर रुद्राणी हॉस्पिटल या ठिकाणावरनं डॉक्टर या ठिकाणी तपासणी करण्यासाठी आमच्या हिवरा गावात आले आहेत. तरी जवळजवळ 200 लोकांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि आणखी पण नोंदणी चालू आहे या ठिकाणी. त्याचबरोबर आज आम्ही महिला बचत गटांना या ठिकाणी छोटेसे भेटवस्तू दिलेल्या आहेत. जवळजवळ 16 महिला बचत गटांच्या प्रत्येक महिलाला एक भेटवस्तू या ठिकाणी आपण दिली आहे. त्याचबरोबर गावातील तरुण वर्गांना या ठिकाणी व्यायामासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी मी या ठिकाणी रोख स्वरूपात मदत केली आहे. तर असे अनेक उपक्रम आम्ही याच्या आधीही राबवले आहेत आणि याच्यानंतर पण राबवणार आहोत. पण यावर्षी खूप दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळं सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की पाणी जपून वापरावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पाण्याचं संकट खूप मोठं आपल्या सर्व परिसरावरती जाणवणार आहे. पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला यावर्षी पाणी फाउंडेशनमध्ये गावातील सर्व नागरिकांना याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल आणि ती लोकसहभाग खूप मोठा करून आपलं गाव महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कसं आणायचंय त्याचा प्रयत्न सगळ्यांना करावा लागणार आहे. आणि या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की दुष्काळाला सामोर आपल्याला जावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याने सक्षमपणे तरुण वर्गांना विनंती आहे की यावर्षी तुम्ही या सक्षमपणे पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी व्हा. आणि या ठिकाणी सर्व मान्यवर ग्रामस्थ जमले या सर्वांच्या या ठिकाणी मी गावच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आज हिवरा गावामध्ये सरपंच श्री केशव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जे आरोग्य डोळे तपासणीचे शिबिर आहे, तर या शिबिरासाठी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद ग्रामस्थांचा मिळत असून आम्ही
केशव चव्हाण सरपंच झाल्यापासून गावामध्ये पाण्याची समस्या असो किंवा अजून शौचखड्डे शौचालय हे गाव हालतदारी केलं आणि गाव अजूनच पुढच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणि यासाठी आम्हाला गावामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं तसेच ग्रामपंचायत सदस्यांचं योगाचं असं मार्गदर्शन लाभत आहे. आमच्या गावचे सरपंच केशव चव्हाण हे नेहमीच गोरगरिबांना मदत करूनच आपला वाढदिवस साजरे करतात आणि ते नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. त्यांनी असंच कार्य करीत जावं. आमची पण तरुणांची साथ त्यांच्या मागे आहे. आज आपल्या गावामध्ये माननीय ग्रामपंचायतचे सरपंच केशव चव्हाण यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये नेत्रदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मला एक सांगायचं आहे की आपल्या हिवरा गावाला जी पाहिजे असं सुसज्ज आणि एनी टाईम प्रत्येकासाठी हजर राहणार असं सरपंच आपल्या गावाला लाभलेला आहे. तर गावातल्या लोकांनी इतर लोकांचे मतभेद सगळे विसरून आम्ही जाणीवपूर्वक या सरपंचाला सहकार्य करणं गरजेचं आहे. आज त्यांनी आपल्या गावामध्ये पाणी फाउंडेशनचं काम असेल, नदीचं शुद्धीकरण असेल, ग्रामपंचायतची इतर झाडे लागवड असेल, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. इतर महिलांना घरोघरांनी 100% त्यांनी गॅस पुरवलेला आहे. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि इथून पुढे जर या राजकारणामध्ये इतर लोकांच्या सांगण्यावरून ऐकण्यावर हेळसांड करण्यापेक्षा जाणीवपूर्वक या सरपंचांना सहकार्य करावं. वारंवार प्रत्येक गावकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचं आहे. आणि त्यांच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे सरपंच राजेंद्र गव्हाणे आणि आमच्या गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य या नात्याने मी तुमच्या मला तुम्ही सांगितलं.